नमस्कार, मी रामदास वीर. सर तुमचं नाव नाव सांगा पूर्ण. मी मारुती सीताराम काळे, राहणार निमुणे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आता आपण तुमच्या ऊसाच्या प्लॉटवर उभे आहोत, हो, बरोबर? हो. तर तुम्ही हे जे ऊस जे पीक घेताय, किती वर्षापासून घेताय? आता हे मी ऊस जे पीक घेतोय, तर 20-25 वर्ष झालं आम्ही ऊसच पीक करतोय. बरोबर. हो, तर तुम्ही ह्यावेळेस जे आपले राघवेंद्र फर्टिलायझरची वृंदावन जी खतं आहे, ती तुम्ही वापरलेली आहे का? हो वापरली ना. आता एक बरं, पहिला डोस वापरून तुम्हाला जो काही बदल काय लक्षात येतोय? आता वृंदावन खते वापरून आता रिझल्ट आम्हाला असा दिसतोय, की ऊसाला काळोखी चांगली आहे. आता इथं पानाची आपण पाहू शकता काळोखी चांगली आहे. फुटव्याबद्दल काय सांगू शकता? फुटवे एका एकाला 17-18 फुटवे आहेत. दाखव बरं मला मोजून. बघा मोजून दाखवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. 18 फुटवे. खालून जे कोंबाची जी जाडी आहे, जाडीबद्दल काय सांगू शकता? जाडीबद्दल सांगायचं झालं तर जाडी एकसारखी आहे हा. आणि कोंब हिरवेगार आणि जाड कोंब आलेलं आहे. हो, बरोबर ना. हम्म, आता इथे आपण कोणतेही फुटवे पाहू शकता, आहे का नाही? हम्म, हम्म. इकडे जर सगळं पाहिलं तर तीच परिस्थिती आहे. हो हो तर बऱ्याच शेतकऱ्यांचं जर तुम्ही आजूबाजूला जर आता सुरुवातीला जर पाहिलं तर फुटव्यांच्या बाबत जे काही समस्या आहे ती काय लक्षात येते इतर यांचे? इतरांचं काय होतं, रासायनिक खतांचा वापर असतो आणि फुटव्यांची संख्या मर्यादित असते. तर हा, याचा म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, फुटवे मागे पडत होता, सक्सेस होत नाही. सक्सेस होत नाही. तर इथून मागे तुम्ही जे 15-20 वर्षापासून शेती करताय त्याचा हं. जर तुम्ही जर व्यावसायिक जर दृष्टिकोन पाहिला तर तुम्हाला त्याचा आतापर्यंत जो ॲव्हरेज आहे तर किती टक्के तुम्हाला त्याचा रिझल्ट अपेक्षित होता? आता रासायनिक खताचा वापर करताना आम्हाला 50-55 टनापर्यंत ॲव्हरेज निघायचं आणि ते काय व्हायचं, की हळू ते ॲव्हरेज कमी होत चाललं होतं. आहे का नाही? हां. तुम्ही आता एक प्रयोगशील शेतकरी आहात म्हणून तुम्ही पूर्ण 100% आता हे वृंदावन खतं आपले वापरलेलं आहे. याच्या हो. व्यतिरिक्त अजून काही काही खतं वापरलेत का तुम्ही? नाही, याच्या व्यतिरिक्त काहीच वापरलेलं नाही. काहीच वापरलेलं नाही, नाही. आहे का नाही? ही खतं आता तुम्ही हा जो पहिला डोस आहे देऊन एक किती दिवस झालेला आहे? हा डोस देऊन एक 8-10 दिवस झालेले आहेत. 8-10 दिवस झालेला आहे. हो. शिवाय त्याच्यामध्ये काही फवारणी केली का? हो, एक एक फवारणी केलेली. फवारणी झालेली आहे. हो. तर मग व्यावसायिक जर आपण शेतकऱ्यांनी जर दृष्टिकोन ठेवला, हां. तर तुम्हाला काय अपेक्षित आहे बुवा? आता रिझल्ट किती टक्के वाटतोय? आता ह्या खताचा रिझल्ट मला तर चांगल्यापैकी मी 100% रिझल्ट वाटतोय मला याच्यामध्ये. आहे का नाही? हो. तर माझी हीच तमाम महाराष्ट्रातील जे ऊस उत्पादित शेतकरी बांधव आहे, तर हो. त्यांना हीच विनंती आहे, की बघा आज जर दिवसेंदिवस पाहिलं तर जमीन कडक का होत चाललेलं आहे? कडक होण्यामागचं कारण आता रासायनिक खतांचा अतिप्रमाणात वापर करतो शेतकरी. हां, शेणखत नाही आहे त्याच्याकडं बरं. आणि ते महाग बी असल्यामुळे लोकं वापर करत नाही. म्हणजे जमीन कडक होत चालली, मुळी चालत नाही, हं, हं. हो, बरोबर. खर्च वाढला आहे, खर्च उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चाललं. कमी होत चाललंय. परंतु आता एक वेगळा प्रयोग करणं ही काळाची गरज आहे. काळाची गरज. आणि तुम्हाला हे जे काही वृंदावन खते वापरलेलं आहे, याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? हो, 100% समाधानी. इतर जे ऊस उत्पादित बांधव आहे, तर त्यांना तुमचा काय संदेश असेल? तर त्यांना असा संदेश राहील, की त्यांनी सुद्धा वापर करून बघायला हरकत नाही हां, आणि एक शेणखतामुळे जे होणारे रासायनिक खतामुळे जे दुष्परिणाम होणार आहेत, हां. ते टाळण्यासाठी आपण याचा वापर केला पाहिजे. बरोबर का नाही? बरोबर. तुम्ही जे आमच्या ह्या राघवेंद्र फर्टिलायझरला जी अतिशय बहुमूल्य अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.